नमस्कार सगळ्यांना, वेलकम ऑल. आज आपला रेकीचा सेकंड डे आहे. आणि येस, जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की एव्हरी डे, प्रत्येक दिवशी आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत. सो आज सुद्धा आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत आणि ते आहे लॉ ऑफ एनर्जी म्हणजे काय. आणि लॉ ऑफ एनर्जी शिकल्यानंतर आपण रेकीबद्दल जाणून घेऊया. सो तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, या विश्वात एक एनर्जी काम करत असते, बरोबर ना? सो ती दोन माध्यमातून काम करते, एक तर पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. आपल्या आता तुम्ही इथे बसलेला आहात, तुमच्या प्रत्येकामध्ये दोन एनर्जी काम करतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पण होतं काय, जिथे तुमचा फोकस जास्त जातो ती एनर्जी जास्त काम करते, जिथे तुमचा फोकस कमी जातो ती एनर्जी कमी काम करते. मग आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही कुठल्या प्रकारची एनर्जी वापरायची आहे तुम्हाला, किंवा तुम्ही आता कुठली यूज करताय. मेंटली फिजिकली तुम्ही इथे बसलेला आहात. काही जण पूर्णपणे माझ्याकडे अटेन्शन देत आहेत, कारण त्यांना या क्लासमधून काहीतरी जाणून घ्यायचं आहे. या क्लासच्या माध्यमातून, रेकीच्या माध्यमातून त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत. बट काही लोक अशी आहेत की फक्त फिजिकली आहेत पण मेंटली कुठेतरी दुसरीकडेच आहेत. त्यांच्या विश्वात आहेत, किंवा कुठल्या तरी विचारांमध्ये आहेत, किंवा टेन्शनमध्ये आहेत. मग अशा लोकांना इथून रिझल्ट मिळणार आहेत का? नाही. का बरं? कारण तुम्ही तुमच्यातली 100% एनर्जी सेशनवर वापरताय? नाही. सो जिथे तुम्ही ती एनर्जी वापरणार, तिथून तिथून तुम्हाला त्या त्या गोष्टी मिळणार. तो आता तुम्हाला डिसाईड करायचंय, तुम्ही 100% इथे अवेलेबल आहात का, मेंटली, फिजिकली. इफ येस, देन शो मी युअर थंब. थंब मोठे दिसले पाहिजे बरं. जेवढी जास्त एनर्जी, तेवढं तुमचे व्हायब्रेशन, तुमचे वाईब्स पॉझिटिव्ह होणार आहेत. येस, व्हेरी गुड. चलो, थँक्यू सो मच. पुढे जाऊया आपण. ओके. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. आता मी स्लाइड शेअर करते. लॉ ऑफ एनर्जी काय आहे? लॉ ऑफ एनर्जी काय म्हणतं? लॉ ऑफ एनर्जी की, बघा, लॉ ऑफ एनर्जी काय म्हणते? एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड. एनर्जी क्रिएट केली जात नाही, किंवा एनर्जी नष्ट केली जात नाही. मग काय करता येतं? तर ती केवळ एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये ट्रान्सफर करता येते. मग आपल्या घरामध्ये सुद्धा एक एनर्जी आहे, एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी. तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये चांगलं वाटत नसेल, उत्साह नसेल, किंवा बाहेर चांगलं वाटतं पण घरामध्ये गेल्यानंतर मात्र घरात जाण्याची इच्छा होत नाहीये, मग मला सांगा, अशा वेळेला कुठली एनर्जी काम करते तुमच्या घरामध्ये? येस, अनम्यूट करून बोलायचंय आता. कुठली एनर्जी? निगेटिव्ह 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 एनर्जी हा निगेटिव्ह अनुभव किती एनर्जी लोकांनी निगेटिव्ह निगेटिव्ह घेतलेला आहे? एनर्जी एनर्जी निगेटिव्ह हा अनुभव किती लोकांनी घेतलेला आहे आपल्या आपल्या घरांमध्ये? निगेटिव्ह मला पण एनर्जी. येतो. मला पण होतो मॅडम. मला पण येतो. मला पण होतं. मी सुद्धा होतं. मला पण अनुभवलं. होतं हो तर मॅडम. मी घरात पण मला बाहेर पण घेते. पडलं होतो. की चांगलं वाटतं, घरात आल्यानंतर उत्साह राहत नाही, काम हा. करण्याची हो इच्छा होत नाही, किचन हो मध्ये हे हो जाण्याची सगळं इच्छा होत नाही, राईट? सतत हो हो हो. आजारपण. हा बरोबर. आजारी पण असल्यासारखं वाटतं. माझ्या आता मैत्रिणींना माझ्याकडे यायला आवडतं. ओके, आता आपण बघूया की माझ्या मग असं मैत्रिणींना का माझ्याकडे होतं. यायला आवडतं. मग असं हे का होतं की आपल्या घरामध्ये आपल्याला काम करण्याची इच्छा होत नाही, बाहेर गेल्यानंतर जरा फ्रेश वाटतं, पण घराकडे ओढ नाही वाटत, किंवा जावंसं वाटत नाही, किंवा घरात असलं तरी नसल्यासारखं, हातपाय गळल्यासारखं, काही काम करण्याचा उत्साह राहत नाही, किंवा पहिल्यासारखा तो जोश आहे अंगात असं वाटत नाही. मग असं का होतं? तर नक्कीच आपल्या घरामध्ये तेव्हा निगेटिव्ह एनर्जी काम करत असते. मग आता मी तुम्हाला सांगितलं की दोन प्रकारच्या एनर्जी आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आणि एनर्जीचा नियम आहे की एनर्जी नष्ट करता येत नाही, किंवा एनर्जी क्रिएट करता येत नाही. मग आता काय करायचं? सो त्याचं प्रमाण मात्र आपल्याला बदलता येतो, त्याचा आकार बदलता येतो. मग आपल्या घरामध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असेल तर तिथे आपल्याला मॅक्झिमम काय टाकायला पाहिजे? ऑब्विसली पॉझिटिव्ह एनर्जी. मग पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा आपल्या घरामध्ये मॅक्झिमम आपण क्रिएट करतो, तेव्हा हळूहळू आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी कमी होते. आणि ती निगेटिव्ह एनर्जीची जागा कोण घेतं? पॉझिटिव्हिटी. मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर रोज आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह बोलणं गरजेचं आहे, कारण आपली वास्तू दिवसातून एकदा तथास्तू म्हणते. आणि त्यामुळे माहित नाही की आपली वास्तू पॉझिटिव्ह केव्हा बोलते. मी जेव्हा जेव्हा माझं तोंड उघडते चांगलं बोलण्यासाठी, तेव्हा ती वास्तू तथास्तू बोलते.
मी जेव्हा जेव्हा माझं तोंड उघडते काहीतरी वाईट बोलण्यासाठी, तेव्हा सुद्धा ती वास्तू तथास्तू बोलते. मग आता करायचं काय? मग त्यासाठी आपल्या घरामध्ये मॅक्झिमम टाइम आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचं आहे, चांगलं बोलायचं आहे. जेवढं पॉझिटिव्ह तुम्ही बोलाल तेवढे मल्टिपल तुम्हाला रिझल्ट मिळणार आहेत तुमच्या जीवनामध्ये. आपण कधी तरी असं होतं, कळत नकळत आपल्या तोंडातून आपल्या मुलांसाठी, आपल्या जवळच्या माणसांसाठी कधीतरी काहीतरी निगेटिव्ह वाक्य आपल्या तोंडातून येतं आणि बरोबर त्याच वेळेला ती वास्तू तथास्तू बोलते. आणि आपण म्हणतो, अरे मी जे बोलते ना तेच हल्ली व्हायला लागलेलं आहे. मग असं का होतं? कारण कुठेतरी त्या एनर्जी आपणच अट्रॅक्ट केलेल्या असतात, आपल्याच तोंडातून ते वारंवार बोललेलं असतं आणि बरोबर तेच आपल्याकडे येतं. बिकॉज लाईक अट्रॅक्ट लाईक. जे तुम्ही बोलता किंवा जे तुम्हाला आवडतं किंवा जे इनडायरेक्टली तुम्ही वारंवार ज्याचा विचार करता, त्या 10 गोष्टी मल्टिपल होऊन तुमच्याकडे येतात. मग तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल विचार केलात तर 10 पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्याकडे येणार. तुम्ही 10 निगेटिव्ह गोष्टींचा विचार केला तर त्या 10 निगेटिव्ह गोष्टी तुमच्याकडे येणार. सो ही तुमची चॉईस आहे की तुम्हाला काय करायचंय. तुम्हाला पॉझिटिव्हिटी पाहिजे की निगेटिव्हिटी पाहिजे. ठीक आहे, आपण माणसं आहोत, त्यामुळे रोजच काय आपण पॉझिटिव्ह राहू शकत नाही, कारण आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख या सगळ्या गोष्टी येतात. मग अशा वेळेला रोज असं खोटं खोटं आपण हसू शकत नाही. येस, डेफिनेटली. मग काय करायचंय? जे काही दुःख आपल्या मनात साचलेलं आहे ना, त्याला काहीतरी एक आउटलेट, काहीतरी मार्ग द्यायचा, एक मोकळं करायचंय. ज्या व्यक्ती बोलून बघा, राग आलेली व्यक्ती कशी व्यक्त होते, तर बोलून व्यक्त होते. दुःख साठलेलं आहे, मग कसं व्यक्त करायचंय? तर अश्रून वाटे, रडून, कोणाशी तरी शेअर करून. आणि काय होतं, जेव्हा आपण या गोष्टी शेअरिंग करतो, इतरांबरोबर शेअर करतो, तेव्हा त्या गोष्टी आपल्या म्हणजे कोणाला तरी आपण जेव्हा सांगतो ना, बघा एखाद्या व्यक्तीच्या घरी काहीतरी दुःखद घटना घडलेली असते, तेव्हा काय होतं, आपण त्यांच्या सांत्वनाला जातो. वारंवार ती गोष्ट रिपीट केली जाते. ती व्यक्ती सांगते, असं असं झालं, हॉस्पिटलाइज केलं होतं त्यांना, 4च दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं आणि 5व्या दिवशी असं झालं, फलाना फलाना फलाना. मग ती व्यक्ती तेच दुःख तिच्याकडे ज्या ज्या व्यक्ती येतात त्या सगळ्यांशी शेअर करते. करते की नाही मला सांगा? तुम्ही जर एखाद्या व्यक्तीच्या सांत्वनाला गेला असेल, त्यांच्या घरामध्ये अशी एखादी दुःखद घटना घडली असेल, तर तुम्ही याचा अनुभव घेतलाय का? की ती व्यक्ती सगळ्यांना ते सांगत राहते की असं असं झालं आणि अशा एका छोट्याशा कारणामुळे त्यांना ठसका लागला किंवा असं झालं आणि त्यानंतर त्या निघून गेला. येस ऑर नो? येस असेल तर हँड रेस करा. मग ही वारंवार बोलते म्हणजे काय करते? तर तिच्या मनामध्ये जे दुःख साठले डोंगरा एवढं, तर ती कुठेतरी शेअरिंगच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न करते. आणि नंतर एक दिवसानंतर ती व्यक्ती नॉर्मल होऊन जाते. अदरवाईज ते दुःख कवटाळून बसली ती व्यक्ती, कोणाशी काही बोलली नाही, व्यक्त नाही झाली, तर मे बी तिला काहीतरी शारीरिक लेवलवर प्रॉब्लेम होऊ शकतो, मानसिक लेवलवर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय, आपल्या मनात जे काही चाललेलं आहे ते व्यक्त होणं फार फार गरजेचं आहे. मग त्यासाठी योग्य आउटलेट शोधणं गरजेचं आहे. मग योग्य आउटलेट काय? तर तुमच्या जीवाभावाची कोणीतरी माणसं, तुमच्या जवळची माणसं, त्या माणसांजवळ तुम्हाला व्यक्त होणं गरजेचं आहे. कारण सुख जे आहे ते कसं वाढतं? त्याच्यासाठी आपल्या जवळ शेअरिंग करणारी माणसं असायला पाहिजे. आणि दुःख सुद्धा कधी कमी होतं? जेव्हा आपण इतरांजवळ शेअरिंग करतो तेव्हा. म्हणजे या दोन्ही प्रसंगामध्ये माणसं असायला पाहिजे. तुम्हाला आनंद झालाय किंवा दुःख झालंय, पण दोन्ही प्रसंगांमध्ये जर तुमच्या जवळपास जीवाभावाची माणसं नसतील, तर तो ते आनंद किंवा दुःख कोणाजवळ व्यक्त करणार? बरोबर. आणि त्यासाठी आपल्या जवळपास माणसं असणं फार गरजेचं आहे, ती सुद्धा आपल्या जीवाभावाची प्रेमाने जोडलेली. आता हे सांगितलं मी तुम्हाला की जर तुम्हाला वारंवार निगेटिव्हिटी सतावत असेल तर काय करायचं? तर तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी पॉझिटिव्ह बोलायचं आहे, पॉझिटिव्ह वातावरणात राहायचंय आणि तुमचं फ्रेंड सर्कल सुद्धा पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. सो एक तुम्ही गेस करू शकता, जर तुम्ही आज महिन्याला 50,000 रुपये पगार घेत असाल किंवा 1 लाख रुपये पगार घेत असाल, तर तुमच्या जवळपासच्या 4-5 मैत्रिणी सुद्धा त्याच लेवलच्या असणार आहे की नाही मला सांगा? चला अनम्यूट करून बोला. येस ऑर नो? हो बरोबर आहे. हो आहे. हो येस. हो हो का बरोबर बरं? आहे. हो ताई. हो ताई. का बरं? बरोबर आहे.
कारण आपण त्याच बरोबर आहे. ऑराच्या त्याच माणसांना लेवलचे आपलं लोक मैत्रीण असतात. कारण म्हणून. विचारांची हो. देवाणघेवाण तशीच असते एकंदर येस, मैत्रिणीची पण. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. हो. का बरं? येस, मला हेच तुमच्या तोंडून ऐकायचं होतं. कारण आपण त्याच माणसांना आपला ऑरा सिलेक्ट करतो, ज्या माणसांचे आपले विचार मॅच होतात, आपला ऑरा मॅच होतो. मॅडम. बरोबर. सो लाईक अट्रॅक्ट लाईक. ज्या व्यक्तींचा पगार 10-20 हजार रुपये असेल, 25 हजार असेल, त्यांच्या सराउंडिंग मध्ये त्याच व्यक्ती असतात. ज्या लोकांचा पेमेंट 1 लाख 2 लाख असेल, त्यांचं सराउंडिंग तेच त्याच व्यक्ती असणार. सेम सेम. बरोबर. म्हणजेच काय? तर लाईक अट्रॅक्ट लाईक. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्याच गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये त्यांना आणण्याचा प्रयत्न करतो. ओके, मग आता हे झालं लॉ ऑफ एनर्जी. एनर्जी म्हणजे काय? जी सगळीकडे आहे. लॉ म्हणजेच काय? की त्याचे नियम कुठल्याही परिस्थितीमध्ये चेंज करता येत नाही. तसंच रेकी म्हणजे काय आहे? आपण आता रेकीकडे येऊया. रेकी म्हणजे काय आहे? सो रेकी सुद्धा एक एनर्जी आहे. रेकी सुद्धा एक एनर्जी आहे. आपण आपल्या हाताने दुसऱ्यांना एक प्रकारचं हिलिंग देत असतो. हिलिंग म्हणजे काय ते आता सगळं डिटेलमध्ये सांगते तुम्हाला. सो रेकी ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल एनर्जी आहे, जी आपल्या हातांच्या माध्यमातून काम करते, आपल्या हातांच्या माध्यमातून प्रवाहित होत असते. आणि म्हणूनच याला ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल एनर्जी, लाईफ फोर्स एनर्जी किंवा हस्त स्पर्श चिकित्सा असं म्हटलं जातं आपल्या वेदकाळात. मग तुम्ही म्हणाल ही आत्ताच प्रचलित झाली का? तर नाही. ही अनेक काळांपासून आलेली आहे, पण आपल्याला माहित नाही. जे आपले ऋषी मुनी, साईबाबा, व्यास ऋषी, भगवान गौतम बुद्ध, त्यानंतर स्वामी समर्थ महाराज, हे एखाद्या व्यक्तीचं दुःख शारीरिक लेवलवर असेल, मानसिक लेवलवर असेल, तर केवळ हातांच्या माध्यमातून का दूर करत असत? तर त्यांच्याकडे ही हिलिंग पॉवर ऑलरेडी आधीच होते. आणि हे ऋषी मुनी जेव्हा तप करण्यासाठी वनात जायचे, अरण्यात जायचे, 1-1, 2-2 वर्ष, तेव्हा तिकडे ना कुठली मेडिकलची सुविधा ना काही सुविधा. मग कशा प्रकारे ते तिकडे 1-1, 2-2 वर्ष ते जप तप करत राहायचे बरं? तर त्यांच्याकडे हे जन्मताच म्हणा किंवा काही काळानंतर आलेली एक पॉवर म्हणा. सो ही एक हिलिंग पॉवर त्यांच्यामध्ये होती. आणि ही हिलिंग पॉवर इथे बसलेल्या तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. सगळ्यांमध्ये आहे. फक्त आपण म्हणतो ना की आपल्याकडे जे काही आहे ते आपल्याला दिसत नाही. आता त्याचं एक उदाहरण पण मी सांगेन तुम्हाला, पण त्याच्या आधी एवढं क्लिअर झालं का की ही एक युनिव्हर्सल एनर्जी आहे, लाईफ फोर्स एनर्जी आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये ही वैश्विक ऊर्जा कार्य करीत असते. आता या ऊर्जेचा उपयोग कुठे केला जातो? जी ही एनर्जी आहे युनिव्हर्सल एनर्जी, तिला जापनीज भाषेमध्ये रेकी म्हणतात, कारण याचा शोध जपानमध्ये लागलेला आहे. डॉक्टर मिकाऊ उसू याने याचा शोध लावलेला आहे जपानमध्ये. सो जपानच्या भाषेमध्ये, लोकल भाषेमध्ये त्याला रेकी असं म्हटलं जातं. रे म्हणजे युनिव्हर्सल आणि की म्हणजे एनर्जी, लाईफ फोर्स एनर्जी. सो याचा वापर कुठे कुठे केला जातो? तो याचा वापर आपल्या सगळ्या दुःखांवर, फायनान्शियल असेल, इमोशनल असेल, रिलेशनशिप असेल, या सगळ्यांवर केला जातो. ठीक आहे. आता रेकीचं हिलिंग म्हणजे काय? हिलिंग म्हणजेच काय? तर ट्रीटमेंट, उपचार करणं. सो रेकीच्या माध्यमातून म्हणजे हिलिंगच्या माध्यमातून आपण स्वतःवर उपचार करतो. थोडक्यात काय? सो हिलिंग ही एक टेक्निक आहे, इतरांना बरं करण्याची नैसर्गिक पद्धती आहे. आता जसं मी तुम्हाला म्हणाली आहे की आपण लहानपण, आपल्या सगळ्यांकडे ही पॉवर आहे. त्याचं एक उदाहरण देते मी तुम्हाला. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, जर तुमच्यापैकी कोणी मैदानी खेळ खेळलं असेल तर तुम्हाला आठवत असेल. आता ही पिढी तर काय मैदानी खेळ खेळत नाही. सो आपण 90च्या काळात जाऊया. आपण मैदानामध्ये खेळायचो. 80-90च्या काळामध्ये मैदानामध्ये खेळायचो. खेळताना खर्चटायचं, लागायचं. त्यावेळेला आपण आई वडिलांना काही न सांगता आपली जखम आपोआप बरी व्हायची. व्हायची की नाही मला सांगा? मग ती कशी व्हायची आपोआप बरं? काही औषध मेडिसिन्स न लावता. कारण या निसर्गताच आपल्याला एक छान नैसर्गिक पॉवर दिलेली आहे, हिलिंग, की आपण आपले छोट्या मोठ्या जखमा हील करू शकतो, बऱ्या करू शकतो रेकीच्या माध्यमातून. रेकी आपल्याला आता आता कळायला लागली, पण तेव्हा सुद्धा ही एनर्जी आपल्या सगळ्यांमध्ये होती. सो इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, पुढे जाऊया आता आपण. एक एक टॉपिक आपण घेऊया.
हाऊ रेकी कॅन बी टीच. मग आता ही रेकी आपण कशी शिकू शकतो? सो रेकी शिकण्यासाठी एक गुरु शिष्य परंपरा पद्धती आहे. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती होत्या आणि गुरुकुल पद्धतीमध्ये अशा पद्धतीने रेकीचं शिक्षण दिलं जायचं. पण आता आपण ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून रेकी शिकू शकतो. रेकीचं हिलिंग देऊ शकतो, कारण रेकी लेवल 2 मध्ये डिस्टन्स हिलिंग आहे. डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून आपण अनेकांना झूमद्वारे, व्हिडिओ कॉलद्वारे किंवा त्याचा फोटो असेल तरी फोटोद्वारे रेकीचं हिलिंग देऊ शकतो. एवढी ऍडव्हान्स टेक्निक तेव्हा पण होती, आता पण होती. तुम्हाला आठवतंय पूर्वीच्या काळी जेव्हा आपण चित्रपट पाहायचो, एखाद्याला एखाद्याची आठवण आली, त्याला म्हणतात टेलिपॅथी. सो त्या आठवण आल्यानंतर त्यांच्याकडे ना असे मिरर असायचे आणि मिररच्या माध्यमातून ते एकमेकांशी बोलायचे. आठवतंय का जुन्या काळची तुम्ही पिक्चर मूवी बघितले असेल तर? आठवण आली की ते मिरर काढायचे आणि मिरर मध्ये मध्ये एकमेकांना समोरासमोर बघायचे. म्हणजेच काय? सो ही टेलिपॅथी माध्यम, टेलिपॅथी तेव्हा सुद्धा होतं आणि आता सुद्धा आहे. फक्त असं झालंय की आपण आता लॉजिकच्या मागे मागे जास्त लागलेलो आहोत. त्यामुळे मॅजिक आपल्या आयुष्यामध्ये फार कमी प्रमाणात होतात. बरोबर ना? आणि यासाठी रेकी काम करते का? येस, डेफिनेटली रेकी काम करते. सो रेकी ही एक हस्तस्पर्श चिकित्सा पद्धती आहे. गुरु शिष्य परंपरा पद्धती आहे. गुरुनी शिष्याला जेव्हा अटेन्मेंट देतात, शक्तिपात देतात, शक्तिपाताच्या माध्यमातून तुम्ही रेकीचं अटेन्मेंट घेऊ शकता. अटेन्मेंट घेतल्यानंतर, शक्तिपात घेतल्यानंतर तुम्ही रेकीचे एक चॅनल होता. आता शक्तिपात म्हणजे काय? सो शक्तिपात म्हणजे आपल्या शरीरात 7 चक्र असतात. ते मी तुम्हाला पुढे डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल. आता थोडक्यात सांगते. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात आणि या 7 चक्रांपैकी जे चक्र ब्लॉक असतात किंवा ज्या चक्रांवर ब्लॉकेजेस असतात, त्या चक्रांसंबंधी बेनिफिट आपल्याला मिळायचे कमी होतात किंवा मिळतच नाही. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये 90% प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत. 10% प्रॉब्लेम आपण स्वतःने ओढून घेतो. सो 90% प्रॉब्लेम आपल्या चक्रांच्या माध्यमातून होतात, 10% आपली मेंटॅलिटी. आणि यासाठी शक्तिपात म्हणजे काय? तर रेकीचं चॅनल झाल्यानंतर म्हणजे शक्तिपात घेतल्यानंतर, शक्तिपात म्हणजे नक्की काय? तर या 7 चक्रांना थोड्याफार प्रमाणात आपण ओपन करू शकतो आणि हा अधिकार केवळ रेकी ग्रँड मास्टरला आहे किंवा ज्या व्यक्तींना काही सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत, तीच लोक या गोष्टी करू शकतात. ठीक आहे. मग शक्तिपात किंवा मोठमोठ्या फ्युचरच्या काही गोष्टी तीच लोक करू शकतात. आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या गुरुकडून शक्तिपात मिळतो, तेव्हाच तुम्ही त्या रेकीचे चॅनल होता. म्हणजेच अटेन्मेंट तुम्हाला मिळतं आणि मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या शक्तीचा वापर करू शकता. बरं, आता काही व्यक्ती अशा असतील, मॅडम मी रेकी शिकून 10 वर्ष झालेत, 15 वर्ष झाले, पण मी याची प्रॅक्टिस केली नाहीये. मग ही रेकी शक्ती माझ्यातून निघून गेली आहे का? तर अजिबात नाही. तुम्ही रेकीचं ऑलरेडी एक चॅनल आहात. तुमच्यातून निघालेली नाहीये ती. फक्त तुम्हाला यू नीड टू प्रॅक्टिस. तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. जशी तुम्ही प्रॅक्टिस करायला जाल तसं तसं तुमच्यामध्ये ती एनर्जी पुन्हा क्रिएट होते. ओके, इथपर्यंत क्लिअर? त्यामुळे एकदा का तुम्ही रेकीचं चॅनल झालात की आयुष्यभर मरेपर्यंत ही एनर्जी आपल्या बरोबर असते. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्याकडे आयफोन आहे. ओके, तुमच्याकडे आयफोन आहे, पण त्या आयफोन मध्ये जर सिम कार्ड नाहीये, तर त्या आयफोनचा काहीतरी उपयोग होईल का हो तुम्हाला? येस ऑर नो? येस, अनम्यूट करायचंय आणि बोलायचंय. होईल का उपयोग तुम्हाला त्या आयफोनचा? आपल्या घरामध्ये वायफाय आहे, पण त्या नाही. वायफायचा नाही पासवर्ड माहित आहे. नाही 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 होणार. नाही नाही होणार. नाही होणार, नाही होणार. नाही होणार मॅडम. बरं, नाही होणार. एकच मिनिट, एकच मिनिट. नाही घरामध्ये, होणार. ओके ओके, स्टॉप. घरामध्ये तुमच्या वायफाय आहे, पण वायफायचा पासवर्डच तुम्हाला माहित नाही. तुमच्या मुलांनी तो ठरवलाय. तुम्ही नेट घेणार आहात, नेट तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क येणार आहे. नाही. नाही नाही येणार. नाही. So ओके, हेच महत्व आहे रेकीचं आणि अटेन्मेंटचं. इथपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांचं? हो. हो. हो मॅडम. हो. सेशन हो अटेंड मॅम. केल्यानंतर काहीच होत नाही. तुम्ही सेशन 10 दिवसांचे, 20 दिवसांचे, 40 दिवसांचे अटेंड करा, पण जोपर्यंत तुम्ही शक्तिपात घेत नाही तोपर्यंत त्याचा काही वर्थ नाही. ओके, चॅनलाइज होत नाही तोपर्यंत काहीच फायदा नाही. जसं की 10th ची एक्झाम दिली आहे पण तुमच्याकडे रिझल्ट नाहीये, तर ऑफिशियली तुम्ही 10th केलं असं कोण म्हणणार आहे का? नाही. नाही. सेम, ते तुमच्याकडे नॉलेज आहे, ते जग जाहीर होणार आहे का? नाही. 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 येस, येस, ओके.
सो आता आपण पुढे बघूया. चला, सगळ्यांची एनर्जी खूप छान आहे, सगळे छान आन्सर देतात. थँक्यू सो मच. पुढे जाऊया आपण. हाऊ रेकी कॅन वी फील. सो सगळे तयार आहेत रेकी फील करण्यासाठी? आपण शिकूया रेकी कशी फील करायची. ती आपल्या सगळ्यांमध्ये रेकी आहे, आपल्या सगळ्यांमध्ये ही वैश्विक एनर्जी आहे, पण आपण कधी ती फील केली नव्हती. सो आज आपण फील करूया का? चल, सगळ्यांनी ज्यांना ज्यांना चष्मा आहे त्यांनी 2 मिनिटं चष्मा काढून ठेवा साईडला. एका शांत जागेवर बसा. डोक्यातले सगळे विचार काढायचे आहेत आणि तुमचं फोकस फक्त तुमच्या हातांकडे झालं पाहिजे. आता मी सांगेन तुम्हाला, माझ्याकडे लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. हं. चलो, रेडी? यानंतर आपण हिलिंग सुद्धा शिकणार आहोत. सगळं आपण प्रॅक्टिकल शिकणार आहोत. डोंट वरी. फक्त एका शांत जागेवर बसा. चष्मा असेल तर काढून ठेवा 2 मिनिटासाठी. ओके. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. बघा, सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत तुमच्या मेडिटेशनवर, तुमच्या श्वासांवर. त्यामुळे तुम्ही जसं जसं तुम्ही श्वास प्रॉपर घ्याल तसं तसं तुमच्याकडे बरंच नॉलेज येत राहील. सो मेडिटेशन मस्ट आहे. ठीक आहे? सो येस, एक जोरात श्वास घ्यायचा आहे. हळूहळू रिलीज करा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू रिलीज करा. डोळे बंद. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आता या श्वासाला 3 ते 4 सेकंद होल्ड करा बरं. थांबवा त्या श्वासाला. हळूहळू रिलीज करा. बरं, जर जर कोणी जेंट्स बसलेला असेल तर जेंट्सनी प्रॉपर ड्रेसिंग मध्ये बसायचंय, बनियनवर वगैरे बसायचं नाहीये, कारण आपले व्हिडिओ लाईव्ह जातात. सो काळजी घ्या त्याची. आणि लेडीजने सुद्धा गाऊनवर बसायचं नाहीये, ड्रेसिंग मध्ये बसायचंय प्रॉपर, कारण आपल्या ड्रेसचे सुद्धा छान व्हायब्रेशन असतात. तुम्ही ज्या पद्धतीने बसणार त्या प्रकारचे व्हायब्रेशन तुम्हाला मिळतात. जर तुम्ही बसला म्हणाला असाल, म्हटलं असाल की रोजच्या सारखीच मी घरातल्या कामासाठी बसतेय, तर तुम्हाला अजिबात रेकीचं महत्व कळणार नाही. सो रेकीचं महत्व जाणायचं असेल तर प्रॉपर ड्रेसिंग मध्येच बसायचंय. जसं की तुम्ही काहीतरी शिकायला जाताय, नवीन गोष्ट, नवीन एनर्जी. त्याप्रमाणे आजचा दिवस ठीक आहे, पण उद्यापासून मला कोणीच गाऊनवर दिसायला नको, प्रॉपर ड्रेसिंग करूनच बसायचंय. येस, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू रिलीज करा. ओके. ओपन युअर आईज. डोळे ओपन करायचे. आता आपल्या दोन्ही दोन्ही हात जवळ दूर करायचे आणि संपूर्ण फोकस आपल्या हातांवर. संपूर्ण फोकस आपल्या हातांवर. टच करायचे नाहीयेत हात, फक्त जवळ दूर करायचे, मध्ये गॅप ठेवायचे. संपूर्ण फोकस आपल्या हातांवर. मनात कुठलाही विचार आणायचा नाहीये. माझ्या आवाजाकडे लक्ष आणि हातांवर फोकस. येस, व्हेरी गुड. चला, सगळे खूप छान करतात. ग्रेट. येस. आता आपले दोन्ही हात थोडेसे जवळ आणण्याचा प्रयत्न करा. आता हे जवळ आलेले हात आणखीन जवळ येण्याचा प्रयत्न करतात का? चेक करा, कुठली तरी एनर्जी त्याच्यावर काम करते का? आपले दोन्ही हात आपोआप एकमेकांजवळ अट्रॅक्ट होत आहेत का? फील करा. की मॅडम माझे दोन्ही हात एकमेकांकडे आपोआप येत आहेत. चला, कोणाकोणाला जाणवलंय त्यांनी सांगायचंय. त्याच्या आधी दोन्ही हात एकमेकांवर जोरात रब करा. जोरात, जेवढं तुमच्यामध्ये एनर्जी असेल हात रब करा आणि ती एनर्जी आपल्या डोळ्यांना ग्रहण करायची आहे. शरीरावर, डोळ्यांना ग्रहण करा. येस.
कोणाकोणाला ही एनर्जी फील झाली त्यांनी अनम्यूट करून बोलायचंय. मला मला झाली मॅम. मला पण झाली मला मला पण झाली मॅम. मला पण झाली पण झाली मॅम. मला पण झाली ओके, मला पण झाली. मला पण जाणवलं. मला पण झाली मला पण जाणवलं. थँक्यू सो मच. मला पण जाणवलं मॅडम. हा बरं, आता कोणाला जाणवली नाही त्यांच्याबद्दल मी सांगते. ज्यांना जाणवली नाही त्यांच्यामध्ये खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात ब्लॉकेजेस असणार आणि त्यामुळे त्यांना ही एनर्जी जाणवली नाही. कारण ऑलरेडी जर निगेटिव्हिटी असेल तुमच्यामध्ये तर मे बी काही लोकांना ही एनर्जी जाणवू शकत नाही. ठीक आहे. सो ज्यांना जाणवली वेल अँड गुड, ज्यांना नाही जाणवली सो काहीतरी मोठ्या प्रकारामध्ये ब्लॉकेजेस किंवा निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे. बऱ्यापैकी किती लोकांना जाणवली त्यांनी हँड रेज करा. चलो ग्रेट. सो आपल्याला या एनर्जीवरच काम करायचंय हिलिंगच्या माध्यमातून. ठीक आहे, तो पुढे जाऊया. आफ्टर अट्युनमेंट म्हणजे शक्तिपात घेतल्यानंतर यू आर द चॅनल ऑफ रेकी एनर्जी. तुम्ही रेकीचे एक छान चॅनल होता. व्हाय आय वॉन्ट टू लर्न रेकी. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की का बरं मला रेकी शिकायची गरज आहे. आलाय हा प्रश्न तुमच्या मनामध्ये सगळ्यांच्या की मला रेकी का शिकायची आहे. बरं, मी माझं उत्तर सांगण्याच्या ऐवजी तुमच्याकडूनच विचारून घेते एकेकाला. बरं, आता एकेकाला जे प्रॉपर ड्रेसिंग मध्ये आहेत त्यांना विचारते. येस, मयंका राणे. हा, अनम्यूट करा. का बरं वाटलं तुम्हाला सेशन अटेंड करायचं आणि रेकी शिकायची आहे? किंवा एक कॉमन काहीतरी प्रश्न विचारते, रेकी का शिकायची आहे तुम्हाला? इच्छा झाली मला शिकायची. ओके, इच्छा झाली असंच, क्युरिओसिटी. म्हणजे मला नवीन नवीन काहीतरी शिकावं असं हे वाटलं म्हणून घेतलं. ओके ओके, चला. मयंका मॅडम म्हणतात की नवीन काहीतरी शिकावं वाटलं म्हणून. ओके, अंजली मॅडम, अंजली चांदूरकर. हा, येस मॅम. अंजली मॅडम कुठून आहात? माझी पण इच्छा झाली. अमरावतीवरून आहे. अमरावती. तुमची पण इच्छा झाली. ओके, अम- हो हो अच्छा तुमची अच्छा. अनम्यूट नाही केलंय. सॉरी सॉरी सॉरी, अनम्यूट नाही केलं. अनम्यूट करा. हा, आ- आता येतोय आवाज? येस येस, येतोय. हा हा. इच्छा झाली मॅम आणि तुमची व्हिडिओ बघून आणखी असं वाटलं शिकावं पुढचं काहीतरी ओके म्हणून. ओके, चला. माझा चेहरा बऱ्यापैकी आहे वाटतं म्हणजे. ओके, चला. आरती मॅडम. हा, आरती. आरती मॅडम, तुम्ही माझ्याच बॅच मध्ये आहात का? हो तुमच्याच बॅच मध्ये. परत का जॉईन झालात बरं? रेकीला नव्हते, आता न्यूमरॉलॉजी चालू आहे. अच्छा अच्छा अच्छा, ओके तुमचे रेकीचे व्हिडिओ बघितले. न्यूमरॉलॉजीचा आता चालू आहे तो व्हिडिओ, याच्यात आहे मी. ओके ओके आणि रेकीचे बघितले होते. आणि मला थोडं कधी कधी निगेटिव्हिटी माझ्या म्हणजे मला जाणवते मध्येच, मला त्रास होतो. अच्छा आणि अच्छा. तुम्ही तुमचे व्हिडिओ मी पाहिले होते. मला न्यूरोलॉजीच्या बॅच मध्ये आहात ना? बॅच मध्ये आहे आता. हो. ओके ओके ओके, रेकी नाही केली तुम्ही? हम्म. रेकी केली नाहीये. ओके ओके, आणि हा. तुमचे रेकीचे व्हिडिओ पाहिले, पहिले होते ते. ओके ओके, हा. आणि मला तुम्हाला एक मग प्रश्न तुमचा विचारते, का तुम्हाला जॉईन करावं हा, असं वाटतंय? मला स्वतःसाठी मला थोडीशी निगेटिव्हिटी येते. हम्म, आणि मला थोडा स्ट्रेस पण येतो कधी कधी. ओके, त्याच्यासाठी करायचंय. येस, त्याच्यात ओके, चलो. यामिनी, यामिनी पोपी. कुठून आहात मॅडम? यामिनी मॅडम, अनम्यूट करा, अनम्यूट. बघा, आपल्याला वेगवेगळी कारणं सांगितलेत प्रत्येकाने. अनम्यूट करा फास्ट थोडं. नाही होत आहे का? चेक करा एकदा, होत असेल तर ठीक आहे. नाही होत आहे, काहीतरी इश्यू आहे तुमच्याकडे. ओके, तनिषा बोला, अनम्यूट करा. सेल्फ फिलिंग साठी. सेल्फ हिलिंग साठी. तुम्हाला माहिती आहे सेल्फ हिलिंग काय आहे ते? नाही तेवढं आयडिया नाहीये. हा, पण स्वतःच्या हिलिंग साठी तुम्हाला करायचे, राईट? आणि स्पिरिच्युअल ग्रोथ साठी. स्पिरिच्युअल ग्रोथ साठी. अरे वा, छान मोठे मोठे शब्द बोलला तो तुम्ही दोन. गुड. ओके. सरोजा मॅडम, सरोज, सरोज कोळी. हा, मॅडम मला ना म्हणजे असं कोण गरीब असतील किंवा काय त्यांना या रेकीद्वारे मदत करता येईल. आपण म्हणजे कोणी मोठमोठे औषधोपचार करता येत नसतील त्यांना,
तर मला असं वाटतं की रेकी शिकल्याने आपण त्यांना हिलिंग देऊन त्यांना बरं करू शकू, यासाठी मी शिकते. अरे वा. आणि वय वर्ष किती? 63. चला सगळ्यांनी मॅडमसाठी टाळ्या वाजवा. वय फक्त एक नंबर असतो, मनात आलं तर कुठली गोष्ट कधीही शिकू शकता. ग्रेट, खूप छान, खूप छान. ओके. दर धनश्री, हा धनश्री पाटील. धनश्री पाटील मॅडम, कुठून आहात तुम्ही? मी जळगाव. जळगाव. का बरं तुम्हाला रेक्कीचं सेशन जॉईन करावं असं वाटला? घरी नवीन कोणी शिकायची सांगितलं तर का? नवीन शिकायची तर इच्छाच होती. पण असं वाटतही होतं की आपण स्वतःचं काहीतरी हे असावं काहीतरी. मी हाऊसवाईफ आहे. स्वतः काहीतरी करावं आणि त्याच्यामुळे फॅमिलीला काही नातेवाईक मिळून त्यांना आपला फायदा व्हावा अरे अशी वा. इच्छा होती. चला, खूप छान. बरं, चला आता मी पुढे आणखी कोणाला विचारत नाही. पण तुम्ही जी कारणं सांगितली ती कारणं सगळी वर्थ होती, खूप छान होती. आणि ज्यांना विदाऊट रिझन शिकायचंय त्यांच्यासाठी तर खूप ग्रेट आहे की क्युरिओसिटी म्हणून शिकायचंय मला. तर ही क्युरिओसिटी का उत्पन्न झाली तुमच्या मनामध्ये? नक्कीच तुमच्या पास्ट लाईफचा याच्याशी काहीतरी संबंध आहे. पास्ट लाईफमध्ये सुद्धा तुम्ही कुठेतरी याच मार्गावर होता, आध्यात्मिक मार्गावर होता, आणि म्हणूनच काही लोकांना फक्त क्युरिओसिटी, मॅडम प्रॉब्लेम काहीच नाही मला, पण मला असं वाटलं शिकावं म्हणून मी शिकते. येस, खूप छान. आता आपण ते हे बघूया, कारण बघूया की का मला रेकी शिकायचे. ठीक आहे, चल. बरं, आपण काही लोकांनी मेसेज केलेत पण मी पाहिले नाही, आपण नंतर बघूया. ठीक आहे. समस्या. आता आपल्या जीवनामध्ये समस्या नसणार तर कोणाच्या असणार बरं? या समस्या देवाला सुद्धा सुटल्यात का? नाही. म्हणजे समस्या आपल्या जीवनाचा एक पार्ट आहे, बरोबर ना? सगळ्यांच्या जीवनाचा एक पार्ट आहे. आणि येस, आपल्या जीवनामध्ये काहीतरी स्ट्रगल, काहीतरी प्रॉब्लेम असायलाच पाहिजे. रोज महिनाभर तुम्हाला छान छान गोड गोड नैवेद्याचं ताट दिलं. मोदक आहेत, उकडीचे मोदक आहेत, शिरा आहे, लापशी आहे, रसगुल्ले आहेत, गुलाबजाम आहेत, सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. सो असं रोज ताट मी तुम्हाला दिलं, कंटिन्यू 30 डेज. तर तुम्ही तेच तेच खाऊन कंटाळणार, बोर होणार की नाही होणार मला सांगा, अनम्यूट करून सांगा. काय होणार? हो. कंटाळा येणार. हो मॅडम. बोर होणार. कंटाळा येणार मॅडम. तेच कंटाळा तेच येणार, खाऊन. बोर होणार. कंटाळा बघा येणार. किती कंटाळा येणार तेच तेच खाऊन किती रोज. छान पद्धतीने सांगतात. कंटाळा येणार मॅडम, रोज रोज तेच. मग मध्ये हो मध्ये कोणाशी हो. तरी भांडण झालं पाहिजे, मारामारी झाली पाहिजे, काहीतरी गॉसिपिंग झाली पाहिजे, काहीतरी कडवटपणा आला पाहिजे. त्याशिवाय जीवनामध्ये मजा आहे का? नाही. नाही. येस, एक्झॅक्टली. सो येस, त्यासाठी आता बघा, मानसिक समस्या आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी समस्या आहेत. जसं की आपल्याला असं वाटतं आपल्या मुलाने या क्षेत्रामध्ये जावं, त्या क्षेत्रामध्ये जावं आणि काहीतरी चांगलं करावं. माझ्या मैत्रिणीने असं असं केलंय त्यामुळे तू पण असं करायला पाहिजे, माझ्या मैत्रिणीच्या मुलीने असं केलंय तर तू पण असं करायला पाहिजे. म्हणजे इनडायरेक्टली आपण एक दडपण निर्माण करतोय आपल्या मुलांवर सुद्धा. सो स्वतः सुद्धा त्या समस्येमध्ये आहोत आणि मुलांना सुद्धा प्रेशराईज करतोय आपण. त्यानंतर कौटुंबिक समस्या आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी क्लेश कलह चालूच आहे. कोणाच्या ना कोणाच्या घरी वादविवाद, प्रॉब्लेम चालूच आहेत. बरोबर, कारण आपण एकत्र फॅमिलीमध्ये राहतो, त्यामुळे ऑब्विसली काही ना काहीतरी इश्यूज असतातच प्रत्येकाच्या घरामध्ये. मग कौटुंबिक क्लेश कलह किंवा घराची वाटणी याच्यावरून वगैरे काहीतरी वाद चालू असतात. प्रेमात काही ना ब्रेकअप होतं, त्यामुळे ते सुद्धा थोडंसं डिप्रेशनमध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. देन काही लोक नशेच्या आहारी गेलेले आहेत, ऍडिक्ट, जसं की अल्कोहोल, ड्रग्स. आणि त्यामुळे काय होतं, या सगळ्यांचं दडपण एवढं येतं की माणूस डिप्रेशनमध्ये जाण्याची वेळ येते. आणि यासाठी आपल्याला रेकी शिकायचे. नेक्स्ट पॉइंट आहे, आज आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये औषधं आहेत की नाही मला सांगा. किती लोकांच्या घरांमध्ये औषधं? फ्रीजवर, टीव्हीच्या बाजूला, बेडरूम मध्ये. 40 नंतर तर घरात परफ्यूम वगैरे आपण विसरतो आणि सगळ्या औषधांच्या बाटल्या किंवा बाम वगैरे अशाच गोष्टी असतात 40-45 नंतर, बरोबर ना? येस, रोमांस निघून जातो आणि तिथे सगळं मेडिकल ट्रीटमेंट येऊन राहतात, बरोबर. मग त्याच्यासाठी आपल्याला रेकी शिकायची आहे की आपल्या जीवनामध्ये जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत त्याला हील करण्यासाठी
जे प्रॉब्लेम आपण स्वतःच आपल्या स्वतःच्या हाताने हील करू शकतो, रेकीच्या साहाय्याने हील करू शकतो, जेणेकरून वारंवार आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही. बरोबर. आणि सगळ्यात मोठी समस्या जी आपल्या सगळ्यांचीच आहे, जागतिक समस्या, ती आहे आर्थिक समस्या. आज तुमच्यापैकी कोण आहे का, मॅडम माझा बँक बॅलन्स भरपूर मजबूत आहे, मला पैशांची काहीच गरज नाहीये, मला अजिबात पैसे नको? कोणीतरी एक आहे का? त्याने हँड रेज करा बरं. मॅडम भरपूर पैसे आहेत. कोण आहेत? ज्योती सुर्वे, यामिनी होपी, त्याने हँड रेज केलेले आहेत. खूप पैसे आहेत का? ते असाच हँड रेज केलाय? ओके, खूप पैसे असतील तर वेल अँड गुड. असं कोण आहे का, मॅडम माझ्याकडे खूप सारे पैसे आहेत, माझ्या अकाउंट भरलंय, तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा मॅडम, तुमचा नंबर द्या मला, जीपे फोन पे, मी लगेचच देते. कोण भेटेल का असं? नाही. कारण पैसा नाही, या गोष्टी, अशी वाक्य आपल्याला वारंवार ऐकायला येतात. मॅडम पैसा टिकतच नाही हो. 1 तारखेला पगार झाला की घराचा हप्ता आहे, त्यानंतर आम्ही कार घेतली, कारचा हप्ता आहे, 10 तारखेपर्यंत कसं बसं आमच्या अकाउंटमध्ये घर चालेल एवढाच पैसा असतो. येस ओर नो? म्हणजे ही समस्या आपली एकट्याचीच नाही, सगळ्यांची समस्या आहे. आर्थिक समस्या आपल्या सगळ्यांकडे जागतिक समस्या अशी म्हटली जाते. अरे वा, कोणतरी म्हणाल मी देते, अरे वा, व्हेरी गुड. छान छान, ग्रेट, मन खूप छान आहे. ओके. सो ही समस्या आपल्या सगळ्यांचीच आहे. मग ही समस्या कुठून निर्माण होते, तर आपण त्याच्या अगदी आता रूट कॉजवर नको जाऊया. बट येस, लहानपणापासूनच आपण बघत आलेलो असतो की आपली आई कसं बस आपलं घर चालवते, वडील एकटे कमावणारे असतात. म्हणजेच या सगळ्या समस्या आपल्या मनामध्ये केव्हा घर करतात, जेव्हा आपल्या आजूबाजूला त्याच प्रकारचं वातावरण असतं, त्याच प्रकारची वाक्य बोलली जातात की पैसा काय झाडाला लागलाय का, आपलं अंथरूण बघून पाय पसरावे, आणि त्यामुळे पैसा कमवणं म्हणजे फार कठीण. या गोष्टी आपल्या या मेंदूमध्ये कायम फिट होतात, ते अगदी मरेपर्यंत आपण. आणि मग हेच डायलॉग आपण आपल्या मुलांना सुद्धा देतो. सारखे पैसे मागू नको बरं, पैसा काय झाडाला लागलाय का? किती वेळा आपण वर्षातून बोलतो किंवा दिवसातून हा डायलॉग मारतो? सर्रास, एक दिवस ऍड करून रोज, बरोबर ना? मग आपल्या मुलांची सुद्धा मानसिकता काय होते की पैसे कमवणं फार कठीण काम आहे. मग हा पैसा, जो सगळ्यांची समस्या आहे, पैसा आपल्या जीवनामध्ये मुबलक प्रमाणात येण्यासाठी रेकी काम करते का? येस, त्याच्यासाठी सुद्धा रेकी काम करते. त्यानंतर आपल्या बऱ्याच लोकांनी ना ड्रीम्स आपले पाहिलेले असतात. ते ड्रीम्स पाहिलेले असतात वयाच्या 20-25व्या वर्षी, की माझं एक छोटंसं का होईना मुंबईमध्ये घर असावं. कारण मुंबईमध्ये घर म्हणजे एक स्वप्नपूर्तीच आहे, बरोबर ना? आणि एक छोटंसं 1 RK जरी घ्यायला गेलात तरी सुद्धा ते 50 ते 60 लाखाच्या आसपासच जातं. 1 RK 50 ते 60, तर मी नथिंग बोलते, त्याच्या पण पलीकडे असतं. ते स्वप्न आम्ही कुठेतरी बघितलेलं असतं, वय वर्ष 25, पण कंप्लीट होता होता एवढे नाकी नऊ येतात की 60व्या वर्षी ते स्वप्न पूर्ण होतं. त्यात आम्ही घराचा आम्ही आनंद घेत नाही, पण आमच्या सुना किंवा आमची मुलं त्याच्यामध्ये आनंद घेतात, अशी परिस्थिती येते. सो येस, डेफिनेटली असं किती लोकांच्या बाबतीत झालेलं आहे बघा. त्यांनी प्रामाणिकपणे हँड रेज केला, व्हेरी गुड. मग ह्या गोष्टी का होतात आपल्या बाबतीत, की जे स्वप्न बघितलेलं असतं त्या स्वप्नांची पूर्ती होत नाहीये, किंवा योग्य वयामध्ये जे हवंय ते आपल्याला मिळत नाहीये. त्यानंतर नातेसंबंधामध्ये आलेला तणाव, विश्वास ठेवण्यासारखी कोण माणसं तरी आहेत का आपल्याकडे, की त्यांच्याशी माझं मन मोकळं करावं. स्वतःमध्ये काहीतरी कमी कमी कमी, माझ्यामध्ये हे कमी आहे, माझ्यामध्ये ते कमी आहे, म्हणजे स्वतःमध्ये काहीतरी न्यूनगंड पाहणं, लॅक ऑफ कॉन्फिडन्स. आणि या सगळ्या नैराश्यामुळे आपण काय होतो, एक टोकाची भूमिका घेतो आणि कुठेतरी आत्महत्याचा विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतो. आणि असं बऱ्याच लोकांनी केलेलं आहे, जीवनाला कंटाळून आत्महत्या, सुसाईड केलेले आहेत. आपण कितीतरी अशी कुटुंब बघतो, एज्युकेटेड, चांगले चांगले ऑफिसर, पण नवरा बायकोन काय माहित नाही त्यांच्या घरामध्ये कुठलं नैराश्याचं कारण झालेलं आहे, आणि नैराश्याच्या टोकाला जाऊन त्यांनी आत्महत्येसारखा विचार केलेला असतो. मग या सगळ्यांवर रेकी काम करते का? येस, या सगळ्यांवर रेकी काम करते. रेकी आपल्या रूट कॉज वर जाऊन आपल्याला हील करते. कारण
जर तुमची मनस्थिती वाईट असेल तर परिस्थिती सुद्धा वाईटच असणार. सो सगळं काही डिपेंड आहे तुमच्या मनस्थितीवर. आणि त्यासाठी रेकी तुमच्या मनावर काम करते का? येस, 100% रेकी तुमच्या मनावर काम करते. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना रेकी शिकायचं आहे. रेकीमुळे रागावर कंट्रोल होतो का? येस, रेकीमुळे रागावर कंट्रोल होतो. रेकीमुळे नको असलेली माणसं आपल्या आयुष्यातून दूर जातात का? येस, डेफिनेटली. आणि याचा अनुभव तुम्ही रेकी लेवल 2 झाल्यानंतर अनुभवू शकता आरामात, की मॅडम माझ्या आयुष्यामध्ये मला नको असलेली माणसं माझ्यापासून आपोआप दूर झाली. आणि माझ्या आयुष्यामध्ये जे काही अपॉर्च्युनिटीज मला मिळायला पाहिजे होत्या त्या अपॉर्च्युनिटीज मला आता हळूहळू मिळत आहेत. बट येस, हळूहळू बोलते बरं मी. तुम्ही म्हणाल आज मॅडमकडे मी ज्योती मॅडमकडे रेकीचा क्लास लावला आणि 2 दिवसानंतर माझ्या आयुष्यामध्ये जादू झालं, मॅजिक झालं, असं मी खोटं काहीही बोलणार नाही. कारण ओव्हरनाईट असं काहीच होत नसतं. सो त्या सगळ्यासाठी आपली साधना, आपली प्रॅक्टिस या गोष्टी महत्वाच्या आहेत. काहींना अनुभव 15 दिवसात पण येतो, काहींना अनुभव 3 महिन्यात सुद्धा येतो. पण तुमची प्रॅक्टिस महत्वाची आहे. कारण मी तुम्हाला शिकवणार, करायचं काम तुमच्यावर आहे. वर्गामध्ये 100 लोक असतात, 100 मुलं असतात, पण 100 पैकी 10 किंवा 20 स्टुडंट नंबर 1 येतात आणि अबाव 95, 92 येतात. का बरं? कारण प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट. सो माझ्याकडे जे आहे ते मी माझ्याकडे अजिबात ठेवणार नाही. कारण मी जर माझ्याकडे ठेवलं आणि नुसतं मी तुम्हाला फक्त सांगितलं की मी हिलिंग देते, तर मी एकटी हिलिंग किती लोकांना देणार? नॉट पॉसिबल. आज मला माझ्याकडे हिलिंगसाठी एवढे फोन येतात, पण मला हिलिंग द्यायला मिळतच नाही. मला पॉसिबलच होत नाहीये. कारण मी सेशन घेऊ की हिलिंग देऊ? आणि त्यामुळे मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे शिकवण्याचं काम करते, त्यांना त्याच्यामध्ये परफेक्ट बनवण्याचं काम करते. कारण प्रत्येक घरामध्ये एक रेकीचा हिलर असेल तर ते संपूर्ण घर सुरक्षित राहतं. जसं घरामध्ये एक लेडीज, एक स्त्री शिकलेली असते तर संपूर्ण घर सुशिक्षित होतं, सुरक्षित होतं. तसंच आपल्या प्रत्येक घरामध्ये घर घर रेकी हा प्रचार आणि प्रसार मला करायचा आहे. आणि म्हणूनच रेकी लेवल 1 हा आपला 3,000चा कोर्स मी आता फ्री मध्ये सुरू केलेला आहे. आणि याला जवळजवळ गेली आता 2 वर्षापासून ही मोहीम चालू आहे. ज्यांना नाही जमत पुढच्या लेवल करायला, ऍटलिस्ट रेकी लेवल 1 तरी त्याने करावं. कारण रेकी लेवल 1 हे सर्वांगीण प्रगतीसाठी आहे, आपल्या सर्वांगीण शुद्धीकरणासाठी आहे. आणि त्यामुळे याचे रिझल्ट आपल्याला थोडेफार मिळतात. असं मी म्हणणार नाही तुम्हाला 50% रिझल्ट मिळतील. रेकी लेवल 1 केल्यानंतर तुम्हाला 10 ते 15% रिझल्ट तुमच्या आयुष्यामध्ये नक्की मिळतील. तुमची विचारसरणी चांगली होईल. ठीक आहे. सो आता पुढे जाऊया आपण. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? क्लिअर असेल तर मला अनम्यूट करून सांगा बरं, की मॅडम इथपर्यंत क्लिअर आहे. मग 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 मी पुढे घेते. हो हो, क्लिअर. हो मॅडम. क्लिअर आहे मॅडम. हो क्लिअर आहे क्लिअर बरं, आहे सगळं मॅडम, व्यवस्थित क्लिअर. कळतंय की डोक्यावरून जातंय काय? काय नाही नाही कळतंय, नीट कळतंय. व्यवस्थित कळते. ओके, व्यवस्थित कळते मॅडम. चलो थँक्यू सो मच. आपण पुढे जाऊया. आता बघूया आपण की रेकी आणखीन कशा कशासाठी वापरतात. पण त्याच्या आधी रेकी बद्दल बऱ्याच लोकांचा काही गैरसमज आहे, तो आपण आधी दूर करूया. काय काय गैरसमज आहे ते आपण बघूया आधी. रेकीचा आणि पास्ट लाईफचा काही संबंध आहे का, असं बरेच लोक मला विचारतात. सो येस, डेफिनेटली रेकीचा आणि पास्ट लाईफचा बराच संबंध आहे. जसं की काही गोष्टी आपण आपल्या पास्ट लाईफ मधून घेऊन आलेलो असतो आणि त्यामुळे जर आपलं पास्ट लाईफ चांगलं असेल तर नक्कीच प्रेझेंट मध्ये जगताना सुद्धा आपल्याला तेच तेच अनुभव येतात आणि आपण चांगल्या वातावरणात राहतो, एका चांगल्या घरामध्ये आपण जन्माला येतो. कारण पूर्वसंचित कुठेतरी बाकी असतं, त्याची गाठोडी बाकी असते. आणि ते बघा, तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल, मॅडम काही लोक फार लोकांचं वाईट करतात पण तरी सुद्धा त्यांचं चांगलं झालेलं आहे. हा प्रत्येकाच्या मनात येणारा एक प्रश्न आहे. तुमच्या आहे का मनात हा प्रश्न, की काही लोक दुसऱ्यांचं फार वाईट बघतात, वाईट करतात, पण त्यांचं कसं बरं चांगलं? कोणाच्या मनात हा प्रश्न आलाय? हो. त्याचं उत्तर देऊ? सगळ्यांच्याच आलंय. पूर्वजन्म. सगळ्यांचेच आलंय. ओके, उत्तर देऊ त्याचं? पूर्वजन्म.
येस, संचित. कोण बोललं बरं? व्हेरी गुड. पूर्वजन्मीत, आपल्या संचित. पूर्वजन्मामध्ये पास्ट लाईफ मध्ये आपण नक्कीच काहीतरी चांगलं केलेलं असेल आणि ते पास्ट लाईफचं कर्म चांगलं असल्यामुळे ते पूर्वसंचित कर्म आपल्या गाठोड्यामध्ये जमा असतं. पण होतं काय, ते जेव्हा संपतं तेव्हा मात्र आपल्या जीवनामध्ये डाऊनफॉल सुरू होतो. मग तो मे बी काहींच्या आयुष्यामध्ये वय वर्ष 50 मध्ये किंवा वय वर्ष 60 मध्ये चालू होतो. जोपर्यंत ती शिदोरी आहे तोपर्यंत आयुष्यामध्ये सगळं काहीतरी छान छान छान, आणि ती शिदोरी संपते तेव्हा डाऊनफॉल व्हायला सुरुवात होतो. आणि म्हणूनच अंडर एस्टिमेट करायचं नाहीये, किंवा असं नाही म्हणायचंय की असं ही लोक एवढे वाईट वागतायत त्यांचंच चांगलं होतंय आणि आम्ही देवाच्या मागे लागतोय, देवदेव करतोय पण देव आमचं वाईट करतोय. कारण तुम्ही गेल्या जन्मात काहीतरी वाईट केलं असेल म्हणून या जन्मात त्याने एक चान्स दिलाय तुम्हाला. ओके. सो यासाठी आता पुढे बघूया. पास्ट लाईफचा आणि या जन्माचा संबंध आहे जो आहे, कारण काही गोष्टी आपण आपल्या पास्ट लाईफ मधून घेऊन आलेलो असतो आणि त्याचा परिणाम आपल्याला वर्तमान काळात सहन करावा लागतो, अर्थात त्यालाच आपले भोग असे म्हणतात. आणि मग काहींचं आयुष्य खूप छान असतात तर काहींचं खूप वाईट आयुष्य असतं. सो हे वाईट म्हणजेच काय, तर तुमचे भोग आहेत, पास्ट लाईफचे ब्लॉकेजेस. आणि मग हे ब्लॉकेजेस काढून टाकण्यासाठी रेकी मदत करते का? येस, डेफिनेटली रेकी मदत करते. बरं, दुसरा एक प्रश्न येतो, मॅडम हे रेकी म्हणजे काय ब्लॅक मॅजिक आहे का? तर अजिबात नाही. रेकी हे प्युअर एनर्जी आहे, व्हाईट एनर्जी आहे, आणि ती केवळ चांगल्याच कामासाठी वापरली जाते, केवळ प्युअर इंटेन्शनसाठीच वापरली जाते. कोणाचंही वाईट करण्यासाठी रेकी कधीच वापरली जात नाही, आणि जरी वापरली कोणी तरी त्याचा उपयोग होत नाही, कारण ही डिवाइन एनर्जी आहे. परमेश्वर कधी कोणाचं वाईट करेल का? नाही. सो ही डिवाइन एनर्जी आहे, व्हाईट एनर्जी आहे, लाईफ फोर्स एनर्जी आहे. त्यामुळे याचा वापर केवळ चांगल्या कामांसाठीच केला जातो, वाईट कामासाठी नाही. केला तरी तो होणार नाही. आणि म्हणूनच जर अमेरिका, जपान यांसारख्या देशांमध्ये याचा काय म्हणता येईल, अमेरिका, जपान यांसारख्या प्रगत देशांमध्ये जर यांनी स्वीकारलेलं असेल, ऍक्सेप्ट केलं असेल, कारण तिथे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रेकीचे हिलर आहेत, मग आपण का नाही? ओके. सो ब्लॅक मॅजिक वगैरे असं काही नाहीये. आता हे कोण शिकू शकतं? सगळ्यात बेस्ट वय वर्ष 13-14 वर्ष वयोगटातील मुलं शिकू शकतात, किंवा 15 वर्षापासून हमखास तुम्ही रेकी शिकू शकता. बट होतं काय, 13-14 वर्षातील जी मुलं असतात त्यांचं माइंड थोडं चंचल असतं, एकाग्रता नसते, आणि त्यामुळे त्यांना नाही शिकवलं जात. पण 13-14 वर्ष वयोगटातील मुलं आरामात रेकी शिकू शकतात. जेवढं तुम्ही लवकर या नॉलेजमध्ये याल, या स्पिरिच्युअल फील्डमध्ये याल, त्याचा अर्थ असा की नक्कीच तुमचं पास्ट लाईफ काहीतरी चांगलं होतं, कुठेतरी या अध्यात्माची तुम्हाला आवड होते आणि म्हणूनच तुम्ही लवकर याच्याशी कनेक्ट झाला, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे माझ्या बॅचमधली जी काही स्टुडंट आहेत त्यांच्या मुलांना सुद्धा त्यांनी रेकी शिकवलेलं आहे, किंवा रेकीचं प्रशिक्षण माझ्याकडून घेतलेलं आहे त्यांनी. त्यांचं वय वर्ष होतं 14, 15, 16, 17 हे होतं. आणि त्याच्या मी जवळजवळ 4 ते 5 बॅच घेतलेले आहेत. आपण हे पूर्ण नाही त्यांना देत, फक्त त्यांना रेकी लेवल 2 देते मी. त्याच्यामध्ये त्यांना अभ्यासासाठी किंवा कॉन्सन्ट्रेशनसाठी काही सिम्बॉल्स यूज होतात ते मी त्यांना देते. ओके. सो येस, त्या माध्यमातून सुद्धा मुलं कनेक्ट होतात. याचा अर्थ विचार करा की एवढ्या लवकर ते कनेक्ट होतात म्हणजे त्यांचा त्यांचं लक किती छान असेल, किंवा त्यांचा आधीचा पास्ट लाईफ किती छान असेल, आणि म्हणूनच ते एवढ्या लवकर या सगळ्या गोष्टी करतात. नाहीतर आताचं जनरेशन, आताची पिढी या सगळ्या गोष्टी करत बसेल का? कुठेतरी मोबाईल घेऊन एका कोपऱ्यात पडलेले असतात गेम खेळत, बरोबर की नाही? सो येस, म्हणूनच मी सांगितलं की डे 1 मध्ये जेवढी लोक येतात तेवढी डे 2 मध्ये येतात का? नाही, ती फिल्टर होतात. का फिल्टर होतात आणि कोण फिल्टर करतो? तर परमेश्वरच त्यांना फिल्टर करतो. ज्यांना इथे यायचंय ते कसंही करून येतात, ज्यांना नाही यायचंय त्यांना तो तिथे अडवतो, काहीतरी कामामध्ये अडकवतो, किंवा काहीतरी कामं देतो त्यांना की तू ते काम करत बस, अजून तुझी वेळ आलेली नाही. मग हे फिल्टरेशनचं काम कोण करतो? मी करते का? मी तर सगळ्यांना इन्व्हाइट करते, सगळ्यांनी जॉईंट व्हा. पण बघा, काही लिंकला कनेक्ट होत नाहीत, कोणाला काहीतरी इश्यू येतो, किंवा कोणाचं तरी अर्जंट मीटिंग येतं. सो हे मी करते का? नाही. सो साक्षात हे फिल्टरेशनचं काम कोण करतं? परमेश्वर.
आणि त्यामुळे तिथेच त्यांना फिल्टर लागला जातो. ओके, आपण पुढे घेऊया. सो ब्लॅक मॅजिक वगैरे असं काही नाहीये. कोणी हे करू शकतात, लेडीज जेंट्स कोणीही करू शकतात, वयाची मर्यादा नाहीये. आणि बऱ्याच लोकांचा प्रश्न येतो, मॅडम मी आता प्रेग्नंट आहे तर मी रेकी शिकू शकते का, किंवा रेकीचं हिलिंग घेऊ शकते का? किती छान! तुझं नशीब, तुझ्या तुझ्या नशिबापेक्षा तुझ्या त्या येणाऱ्या बाळाचं नशीब किती, त्याचं भाग्य किती छान आहे की तो गर्भात असतानाच आई रेकी शिकतेय. त्याचा किती छान इम्पॅक्ट, प्रभाव त्या बाळावर पडणार आहे, याची आयडिया तुम्हाला नसेल कदाचित, पण खूप छान. सो येस, कोणत्याही समस्येवर आपण रेकीद्वारे उपाय काढू शकतो. जसजशी तुमची साधना मेडिटेशन वाढत जाईल तस तसं तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळायला लागतात. बट जसं मी सगळ्यांनाच सांगते डे 1 मध्ये आल्यानंतर, की तुमची पेशन्स लेवल वाढणं गरजेचं आहे. की का? तर एका रात्रीमध्ये ओव्हरनाईट मध्ये सगळ्या घडामोडी होतात का? नाही. त्याच्यासाठी पेशन्स लेवल वाढणं गरजेचं आहे. दे हरी खाटल्यावरी लगेच मिळणार आहे का? आपल्या पुण्याची गाठोडी एवढी मोठी आहे का? नाही. आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं पेशन्स लेवल वाढवावी लागणार आहे, तरच बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत किंवा आपल्यापर्यंत येणार आहे. सो पुढे जाऊया. येस, जसं मी तुम्हाला असं सांगितलं, इफ यू कॉन्स्टंटली हॅव एनी हेल्थ प्रॉब्लेम, जर तुम्हाला काही हेल्थ प्रॉब्लेम असेल, छोटे मोठे आजार असेल, तर तुम्ही रेग्युलर रेकीचं हिलिंग स्वतःसाठी घेऊ शकता. देन हे झालं आपलं. हे आहेत डॉक्टर मिकाऊ उसूई, आणि यांनी रेकीचा शोध लावला. सो हे आहेत रेकीचे फाउंडर, रेकीचा शोध लावणारे डॉक्टर मिकाऊ उसूई. ओके. 21 दिवसांच्या तपश्चर्येनंतर बघा, 21 दिवस त्यांनी ध्यान साधना केली, आणि 21 दिवसांच्या तपश्चर्येनंतर किंवा साधनेनंतर डॉक्टर मिकाऊ उसूई यांनी जपानमध्ये रेकीचा शोध लावला. हे यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पीएचडी केली होती. ते एक अध्यात्मक शोधक होते, शिक्षक होते, आणि बौद्ध धर्माचे साधक होते. सो जपानमध्ये 1922 साली त्यांनी माउंट कुरामा या पर्वतावर या पवित्र विद्येचा शोध लावला. आणि पुढे जाऊन त्यांनी, कारण आपल्याकडे जे आहे ते इतरांना वाटणं गरजेचं आहे, आपल्यासारखे अनेक लोक क्रिएट करणं गरजेचं आहे. जर ती विद्या आपण स्वतःकडेच ठेवली तर त्या विद्येचं महत्व वाढणार आहे का? ओळख राहणार आहे का? नाही. आणि म्हणून त्यांनी काय केले, आपल्यासारखेच इतर व्यक्ती तयार केले, आपल्यासारखेच इतर अनुयायी तयार केले, ग्रँड मास्टर तयार केले. सो पहिले होते डॉक्टर चिरोजी हयाशी, आणि त्यानंतर हवायो टकाटा. आता या मॅडम बद्दल तुम्हाला एक सांगते महत्वाचं, की ज्या या हवायो टकाटा मॅडम आहेत, तो त्यांना वयाच्या 30व्या वर्षी काहीतरी कॅन्सर सारखा आजार झाला होता. आता विचार करा, कॅन्सर त्या काळामध्ये, कॅन्सर हा शब्द ऐकल्यानंतर माणसं अर्धी मेल्यातच जमा व्हायची, कारण त्यावेळेला टेक्नॉलॉजी एवढी फास्ट नव्हती, ऍडव्हान्स नव्हती, आणि त्याचबरोबर मेडिकल सायन्स सुद्धा एवढं ऍडव्हान्स नव्हतं. आणि त्यामुळे ती व्यक्ती, ज्या व्यक्तीला कॅन्सर झालेला आहे, असा आजार, मोठा भयंकर आजार झालेला आहे, तर ती व्यक्ती घाबरूनच जीव त्यांचा जात होता. मग अशा वेळेला या जो हवायो टकाटा मॅडम आहेत, त्यांनी डॉक्टर मिकाऊ उसूई यांचे शिष्य, बघा इकडे एकच मिनिट, डॉक्टर मिकाऊ उसूई यांचे शिष्य चिरोजी हयाशी यांच्याकडून रेकीचं ग्रँड मास्टर घेतलं. म्हणजे आधी त्यांनी स्वतःचं हिलिंग केलं, आणि हे हिलिंग जवळजवळ 6 ते 7 महिने स्वतःवर त्यांनी घेतलं. त्याचबरोबर मेडिकल ट्रीटमेंट, कारण त्यांची परिस्थिती एवढी खास नव्हती, त्यामुळे जी काही मेडिकल ट्रीटमेंट मिळेल त्यांना ती ट्रीटमेंट, पण त्याबरोबर रेकीचं हिलिंग, अशा दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून त्यानंतर वयाच्या 90 वर्षापर्यंत जगल्या. आणि मग त्या रेकीच्या ग्रँड मास्टर झाल्या. ग्रँड मास्टर झाल्यानंतर त्यांनी स्वतःसारखेच 23 रेकीचे ग्रँड मास्टर तयार केले, आणि या रेकीच्या पहिल्या महिला रेकी ग्रँड मास्टर होत्या हवायो टकाटा. सो बघा या रेकीमध्ये किती सामर्थ्य आहे आणि किती पॉवर आहे. सो त्यासाठी आपल्याला रेकी शिकणं फार फार गरजेचं आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? ओके, एकच मिनिट. ओके, चलो, थँक्यू, थँक्यू सो मच. तुम्ही छान माझं ऐकून घेतलात, त्यासाठी सगळ्यांचं खूप खूप आभार. थँक्यू सो मच. एकच मिनिट.